नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस। तर बघा मित्रांनो, मी सुद्धा डिप्लोमा केलाय गव्हर्नमेंट कॉलेज नंतर आणि त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची प्रोसेस केली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रोसेसच डिस्कस करू, तुमचे काही डाउट्स वगैरे ते सुद्धा मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला एक ब्रीफ आयडिया देतो की तुम्ही कशा प्रकारे प्रिपेअर राहायला पाहिजे। आणि तुमचा रिझल्ट लागलाय, काही जणांचा रिझल्ट खूप छान लागलाय, काही जणांचा रिझल्ट चांगला लागला नाही, पण आता जो पण काही रिझल्ट असेल तो आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल आणि त्याच्या बेसिसवर आपल्याला आपली ऍडमिशन प्रोसेस समोर घेऊन जावं लागेल। तर तुम्हाला काही डाउट्स असेल, डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, कारण थ्रू आउट द ऍडमिशन प्रोसेस टाइम टू टाइम आपण महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। मागच्या वर्षी पण स्पेशली मी काही डायरेक्ट सेकंड इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजची लिस्ट वगैरे बनवल्या, कट ऑफची पीडीएफ लिस्ट वगैरे सुद्धा मी बनवणार आहे। तर तुमचा सपोर्ट असू द्या, अप्रिसिएशन असू द्या, म्हणजे आम्हालाही चांगलं वाटतं की चला आपण एका राईट डायरेक्शनमध्ये तुम्हाला गायडन्स करताय। तर बघा, मी स्क्रीन शेअर करून थोडंसं आपण मागच्या वर्षीचं बघू, अजूनपर्यंत आपलं नोटिफिकेशन आलेलं नाहीये, बट आपण मागच्या वर्षीचं रेफरन्ससाठी डेट्स बघूया आणि प्रोसेस कशा प्रकारे येईल हा समजण्याचा प्रयत्न करू। तर आय होप तुम्हाला स्क्रीन शेअर होत असेल। हा जो शेड्यूल आहे ना, हा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग 2024-25 आहे। तर कन्फ्युज होऊ नका की सर कसं काय सांगत आहे, जस्ट आपण रेफरन्ससाठी कन्सिडर करणार आणि जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येऊन जाईल तर आपल्या चॅनलवर एक डिटेल व्हिडिओ येणार आहे, काहीच अडचण नाही। आपण आता इम्पॉर्टंट डेट्सच्या सेक्शन मध्ये जाऊ आणि थोडंसं प्रोसेस समजण्याचा प्रयत्न करू। तर बघा, मागच्या वर्षी काय झालं, 15 जुलै टू 4 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अप्लिकेशन अँड अपलोडिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंटसाठी टाइम देण्यात आला होता आणि त्याच टाइम मध्ये तुम्हाला ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी थ्रू तुमचा फॉर्म कन्फर्म करण्याचा पण टाइम देण्यात आला होता। त्याचा अर्थ असं समजा 15 जुलैला चालू होईल। आजची डेट काय आहे, 21 जून, पण यावेळेस थोडं लवकर पण चालू होण्याचे चान्सेस आहे। का बरं आहे, कारण रिझल्ट थोडासा अगोदर लागला जोपर्यंत मला वाटत आहे। सेकंड, अजून मला काय वाटत आहे माहिती का, की यावेळेस कॅप राऊंड 4 राहण्याची शक्यता आहे, खूपशा गोष्टी रिवाइज होणार आहे, मॅनेजमेंट कोटावर सुद्धा सीईटी सेल मॉनिटर करणार आहे। ते या सगळ्या गोष्टीमुळे ऍज सून एज पॉसिबल ती प्रोसेस स्टार्ट करण्याचा प्रयत्न करेल। तर अजूनपर्यंत जर तुमचे काही डॉक्युमेंट्स वगैरे पेंडिंग असेल तर काढून ठेवा। तर बघा, पहिली प्रोसेस काय राहणार, रजिस्ट्रेशन करावं लागेल, डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागेल आणि फिजिकल स्क्रुटिनी किंवा ई स्क्रुटिनी थ्रू आपला फॉर्म कन्फर्म करावा लागेल। त्यानंतर नेहमीसारखं आपल्या पॉलिटेक्निकच्या वेळेस जसं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली होती, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर काही मिसमॅच असेल तुमच्या इन्फॉर्मेशन मध्ये तर तुम्ही ग्रीव्हान्स फाईल करणार, त्याच्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस देण्यात येणार आणि नंतर फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल। फायनल मेरिट लिस्ट जशी डिस्प्ले होईल त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स सुद्धा डिस्प्ले होईल, म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा आहे, ऍज पर कॅटेगरी, ऍज पर ब्रँच वगैरे सगळ्या गोष्टी नोटिफाय होईल। आपण प्रत्येक स्टेप वाईज तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येणार आहे, सो डोंट वरी, पण मी तुम्हाला एक रफ आयडिया देत आहे। जसं सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाला त्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायला ते 3 ते 4 दिवस देईल आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉपरली ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवून ठेवायची, ऑप्शन फॉर्म फिल करायचं, देन आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट होणार आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याकडे ऑप्शन असतं, एक तर आपलं कॉलेज आउट ऑफ फ्रीज होऊ शकतं किंवा आपण सेल्फ फ्रीज करून त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकतो किंवा बेटरमेंटला जाऊ शकतो, जे प्रोसेसिंग फीस भरून। तर आपल्याकडे ही प्रोसेस राहील आणि यानंतर मग पुन्हा म्हणजे वॅकंट सीट डिस्प्ले होणार, त्यानंतर पुन्हा सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म, पुन्हा अलॉटमेंट डिक्लेअर होईल, पुन्हा तुम्हाला 3 ऑप्शन्स राहील की तुम्हाला काय करायचं। तुमचं जर कॉलेज आउट ऑफ फ्रीज झालं असेल तर डायरेक्ट जावं लागेल, सेल्फ फ्रीज करावं लागेल किंवा बेटरमेंट। ही प्रोसेस कंटिन्यू राहील पूर्ण कॅप राऊंड 4 पर्यंत, म्हणजे 4 राऊंड्स आहे तोपर्यंत। तर इथे मोठ्यामध्ये समजून घ्यायचं काय मित्रांनो, बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे। सेकंड, पॅरलली आपल्याला आपली कॉलेजची लिस्ट बनवत राहायचं आहे। त्याच्यासाठी ऑलरेडी मी व्हिडिओज बनवलेले, तुम्ही बघत असाल तर त्या व्हिडिओज मधून तुम्हाला मदत होऊ शकते। तर तुम्ही आपली कॉलेजची लिस्ट बनवणं चालू करा। अँड थर्ड, द मोस्ट इम्पॉर्टंट, तुमच्या माइंडमध्ये भरपूर सारे डाऊट्स आहे, ब्रँच वर्सेस कॉलेज किंवा मग मी आता मेकॅनिकलला आहे, तुम्ही प्रोडक्शन की मेटलॉजी किंवा इन्स्ट्रुमेंटेशनला जायला पाहिजे का, मी आता इलेक्ट्रॉनिक्सला आहे, तुम्ही सीएसला जायला पाहिजे का, मी सीएसचा स्टुडंट आहे, तुम्ही अजून कोणत्या ब्रँचला एआयडीएस किंवा एमआयला जायला पाहिजे का, तसे जे पण काही डाऊट्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये विचारा। तिथे जर सॉल्व्ह नाही झाले तर नक्कीच तुम्ही कॉल सुद्धा बुक करू शकता आणि मी पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग थ्रू पण तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करेल। आता हे झालं प्रोसेस बद्दल। आता सेकंड, सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो, की तुमचे हे पण डाऊट्स असतात की बाबा सर प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे। तर असं समजा ना की आपला रिझल्ट काल लागलेला आहे, तर इथून आपण 1 ते 2 वीकच घेऊन चालू, तर जास्त लेट करू नका, थोडं सिन्सिअरिटी आणि सिरियसनेस आणा आता, की कधी चालू होईल, काय चालू होईल, याच्या भानगडीपेक्षा मी रेडी आहे का, माझी गन लोड करून ठेवली आहे का, की हा बाबा प्रोसेस स्टार्ट झाली, माझे डॉक्युमेंट्स ओके, माझ्या कॉलेजची लिस्ट ओके, मी मेंटली प्रिपेअर्ड आहे की मला काय करायचं आहे, काय कुठे ऍडमिशन घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टीबद्दलची क्लिअरिटी ही जी पुढचे 1 ते 2 वीक आहे त्याच्यामध्ये घेऊन ठेवा। आणि अजून पण काही डाऊट्स, डिफिकल्टीज असेल तर मला पर्सनल कनेक्ट करा। सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस। चॅनलला नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याकडनं तुम्हाला प्रॉपर गायडन्स आणि मेंटरिंग करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड विश यू ऑल द बेस्ट।